अंजनगाव शहरातील काही भागातील नागरी वस्तीमध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने सचिन गावंडे आणि सचिन जायदे माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन 16 जूनला करण्यात आले। शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तिगडत आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत नवीन टाकलेल्या पाईपलाईन आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, पाईपलाईन टाकण्यासाठी केलेले खोदकाम आणि नुकसान भरून द्यावे वा पूर्व करण्यात यावे। नवीन टाकीचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्यात येऊन शहराचा पाणी पुरवठा व्यवस्थित आणि तातडीने सुरळीत करावा। शहरातील दूषित पाणी पुरवठ्याची प्रश्न निकाली काढा। अर्ज प्राप्त झाल्यापासून 2 दिवसांच्या अवधीत समस्येचे निराकरण करण्यात यावे। या समस्येचे निराकरण करण्यासाठी 10 जूनला निवेदन देण्यात आले होते। मागण्या पूर्ण न झाल्यामुळे 16 जून रोजी पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करत आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न माजी नगरसेवक सचिन जायदे, सचिन गावंडे, MIMचे अध्यक्ष आणि काही कार्यकर्ते यांनी केला। पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यासाठी वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग अभियंता यांना निवेदने देखील दिली, तरी सुद्धा अंजनगाव शहरातील पाण्याचा प्रश्न मिटत नसल्यामुळे अखेर पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। 1 महिन्याचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा लेखी आश्वासन दिल्यानंतर शोले स्टाईल आंदोलन मागे घेण्यात आले। जीवन प्राधिकरण येथे आलो असता येथे कोणताही अधिकारी जबाबदार व्यक्ती आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला येथे हजर नाही। त्यामुळे आज आम्ही या पाण्याच्या टाकीवर चढून आमचा विरोध दर्शवत आहे। मुजीब भाई, अगर जल्द से जल्द अंजनगांव सुरजी की ये समस्या को हल नहीं किया गया तो इसके बाद में फिर जो होगा पानी पुरवठा इसके जिम्मेदार रहेंगे। सर्व जनतेला माझा जाहीर आव्हान आहे की आम्ही जे पाण्याच्या टाकीवर चढलेलो आहोत सर्वपक्षीय, तर सर्वांनी इथं येऊन आपल्याला पाणी मिळत नाही किंवा आपल्या आजूबाजूच्या बांधवांना पाणी मिळत नाही याची दक्षता घेऊन कृपा करून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती। सर्व जनतेला अंजनगावातील नम्र विनंती, येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे येऊन आमच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा। धन्यवाद। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।